एक गाव होतं. त्या गावाच्या बाहेर एक डोंगर होता आणि त्या डोंगरावर आजतागायत कुणी गेलंच नव्हतं. गावात वंदता अशी होती की जो कुणी त्या डोंगरावर जायचा प्रयत्न केला किंवा गेला तो परत कधी आलाच नाही. त्यामुळे त्या डोंगराकडे कुणी फिरकायचंच नाही. लहानपणापासून त्या गावातल्या जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलांवर तोच संस्कार झाला, तिकडे जाऊ नको. तिकडे गेला की गेला, परत आलाच नाही. कायम जन्माला येणाऱ्या प्रत्येक पोराच्या मनात ती भीती तशीच होती. पण नवीन बंडखोर रक्ताचे काही तरुण मुलं देशाच्या स्वातंत्र्य दिनी दिवशी त्यांनी जसं ठरवलं काहीतरी वेगळी स्पर्धा करूया, आणि त्यांनी स्पर्धा काय ठरवली, त्या गावाबाहेरच्या त्या डोंगरावर जो कोणी जाईल त्याला 1 लाख रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. विलक्षण स्पर्धा होती. ती स्पर्धा ऐकली तशी सगळी जुनी जाणती मंडळी एकत्र आली, पंचायत बसली. काय काढलंय, कशाला नको ते उद्योग, कशाला विषयाची परीक्षा, आतापर्यंत कुणी गेलं नाही, गेला तो परत आला नाही, अजिबात काही नाही. सगळ्यांनी कडकडून विरोध केला. पण हे बंडखोर रक्ताचे ऐकेच नात. काय झालं तरी होऊ द्या, पण ही स्पर्धा होणार. अखेर स्पर्धेचा दिवस उजाडला. ज्येष्ठ जाणती माणसं सांगतात, अरे नका रे करू असलं काहीतरी, कशाला उगाच विषयाची परीक्षा घेताय, अरे तिकडे गेलाय तो परत नाही आला, चांगलं आयुष्य जगताय का कशासाठी. पोरं ऐकायच्या मानसिकतेतच नव्हती. मग प्रत्येक आई बापाने आपल्या पोराला समजवायला सुरुवात केली, नको रे बाबा, नाही शिकला तरी चालेल, नको जाऊ, आम्ही पोचतो तुला. आई म्हणलंय का भरती झालाच पाहिजे, चालेल नाही झाला तरी, पण तिकडं नको जाऊ. सगळ्यांनी आपापली पोरं बाळ जेवढी समजवली. कसे बसे 5 लोक त्या स्पर्धेत भाग घ्यायला तयार झाले. 5 तरुणांनी भाग घेतला. स्पर्धा सुरू झाली तरी काय ज्येष्ठ जाणती माणसं सांगतायत, नका जाऊ, विषयाची परीक्षा घेऊ नका, तिकडे जो गेलाय तो परत आला नाही, उगाच नका हे करू. पण नाही ऐकलं. ती स्पर्धा चालू झाली. 5 जण त्या डोंगरावर चालायला सुरुवात केली, चढायला सुरुवात केली. खालून आरोळे येत आहेत, आवाज येतोय, परत या, नका विषयाची परीक्षा घेऊ, माघारी फिरा. मुलं पुढं निघाली. अचानक खालून परत गलका ऐकू आला, अरे ऐका, आत्ताच परत फिरा, अजून वेळ गेलेली नाही, माघारा या. त्यांचा तो आवाज ऐकला आणि शेवटचा 5वा शेजारच्याला म्हटला, खरंच असेल का असं? नाही, एवढे सगळे सांगतात म्हटल्यावर मग काय करूया, राहू दे. खालून खूपच आवाज येतो रे, काहीतरी असल्याशिवाय माणसं असं सांगणार नाहीत. बर काय, असं काय करूया. त्यांची चलबिचल झाली. खालच्यांचा आवाज वाढला. तसा एक जण म्हटला, मी जातो परत. दुसरा म्हटला, मग मी कसं काय जाऊ, मी पण येतो परत. आले दोघं माघारी खाली. ते दोघं आले तसे खालच्या आणखी चेव चढला, अरे हे दोघं शहाणे झाले, तुम्ही शहाणे व्हा, कशाला जाताय, कशाला विषयाची परीक्षा घेताय, माघारी या. ते तिघं पुढे तसेच निघाले, चालत पुढे. अचानक त्या मागच्या दोघातला एक जण ठेचकाळा धाड दिशी खाली पडला. कसा बसा अंग झाडत उठून उभा राहिला. दुसऱ्याने विचारलं, काय झालं रे? काय कळलंच नाही रे. अचानक मागून कोणतं ढकलल्यागत झालं. अरे पण आपल्या मागं कोणच नाही. हो पण खोटं सांगतोय का? खरंच तर. बरं मी नेहमी खाली बघून चालतो. पण दगड पण नाही तिथं. ठेच लागायचं कारण काय? एकदम असं कोणतरी जोरात ढकलल्यागत झालं. तुला काय म्हणायचंय? काहीतरी आहे राव. आतापर्यंत कधी असं ठेचकाळलो नाही आणि एवढा खाली बघून चाललोय. आहे मग नको बाबा, जाऊ माघारी. ते दोघं सुद्धा त्या भीतीनं माघारी गेले. खालच्या लोकांना आणखी आनंद झाला. आता एक जणच निघालाय वर. लोक त्याला हाका मारायला लागले, परत ये परत ये परत ये. पण या पठ्ठ्याचं लक्ष नाही. त्याचं आपलं सरळ चालणं, आपल्या ध्येयाच्या दिशेनं चालणं. चालतोय ना अखेर तो त्या डोंगरावर पोहोचला. स्वतःच्या हातातला ध्वजने त्या डोंगराच्या शिखरावर लावला आणि खाली हात फैलावत जिंकलो असं त्याने अभिवादन केलं. तो डोंगरावर पोहोचलाय. खालच्या लोकांनी बघितलं आणि एकाच हल्ला कल्लोळ करायला सुरुवात केली आणि असंख्य माणसं त्याला वर आणायला धावत त्या डोंगरावर
मिळाली. आतापर्यंत जे कुणाला जमलं नव्हतं ते यांनी साधलं. आतापर्यंत कुणी त्या डोंगरावर पोहोचला नव्हतं तो हा पोहोचला. विलक्षण यश मिळवलं. सगळं कौतुक करायला झेपावले. तोही वरून खाली आला. अर्ध्या वाटेतच त्याला लोकांनी अगदी खांद्यावर उचलून घेतलं. वाजत गाजत मिरवणूक चाललीये. अवघा आनंद कल्लोळ हल्ल कल्लोळ चाललाय. जिंकला. 1 लाखाचं पारितोषिक जिंकलं. एक म्हातारा मात्र त्या गर्दीतनं त्या जिंकलेल्या पोराला सारखा विचारतोय, अरे पण तुला जमलं कसं? सगळी माघारी आला, तो कसं काय नाही आला? आतापर्यंत कुणीच गेलं नव्हतं, तो कसं काय गेला? आतापर्यंत कुणी गेलेला परत आला नव्हता, तो कसं काय आला? तो म्हातारा काय प्रश्न विचारायचं थांबे ना. तो काही थांबेच ना म्हणल्यावर ज्यांनी खांद्यावर घेतलेला तो त्याला म्हटला, कुणाला विचारताय? अरे ह्यालाच ना जिंकलाय तो, कसा काय जिंकला? याला विचारून काय उपयोग आहे का? का बाहेर आहे? त्याला ऐकू येत नाही. तो ध्येयाच्या शिखरावर का पोचला माहितीये? बाहेरा होता म्हणून. तो का पोचला माहितीये? इतरांचे नकारात्मक बोल त्याच्या कानावर पडत नव्हते म्हणून. ज्यांना ऐकू येत होतं ते माघारी फिरले, परत फिरले. हा नाही, याला ऐकूच येत नव्हतं. एकदा तुमचं ध्येय ठरलंय ना, एकदा तुमचा पक्का निश्चय झालाय ना, एकदा तुमच्या क्षमतांची तुम्हाला जाणीव आहे ना, तुमच्यात स्वतः प्रगाढ आत्मविश्वास आहे ना, कुणाचंही ऐकू नका. मग अजिबात नाही. भैरेवा, जोपर्यंत ध्येयापर्यंत पोचत नाही ना, सरळ भैरेवा. काही बघायची गरज नाही कुणाच.